स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश घरत शेलगर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खरं तर या स्पर्धेचं एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। स्मृती चषक 2024 जावळ्याची भव्य नाईट स्पर्धा काल पहिली रात्र संपन्न झाली। आज दुसरी रात्र तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेची आणि सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। या स्पर्धेमध्ये पहिली मॅच आजच्या रात्रीची तुम्हाला पाहायला मिळेल। सदानंद स्मृती गव्हाण आणि त्यांच्या विरोधामध्ये जर्मन खारकोपर। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। आमच्या समवेत आज कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल। दिनेशजी पाटील सर बेलवली, आमचे गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोरावे, पीटीसी लाईव्ह ची संपूर्ण टीम, केतनजी दळवे आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे। संपूर्ण आमचे आयोजक, घेणारा पॅनलचे 2 अंपायर शशी मेहर सर, गणेश बाविस्कर सर या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांना सुद्धा आजच्या रात्रीसाठी मनापासून शुभेच्छा। संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे आणि पहिली मॅच 7:23 झालेत। 2 मिनिटं अजून 7:25 ला आपण टाकूया पहिला चेंडू आजच्या रात्रीमधील। निशांत मात्रे आज तिसरे अंपायर। आज कदाचित 5 अंपायर्स पाहू शकतो कारण 10 संघ आहेत, कदाचित आज 5 अंपायरची टीम तुम्हाला पाहायला मिळेल। नमस्कार। निलेश कडू आणि कैलासवासी महेश घरत त्या हेलो चेक। कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश घरत यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ स्मृती चषक 2024 हे पर्व मोठ्या दिमाखानं आणि मोठ्या रुबाबानं पुन्हा एकदा संपन्न होताना आपण निहाळतोय। आजची ही दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधला पहिला सामना। एका बाजूला जर्मन खारकोपर तर दुसऱ्या बाजूला मात्र सदानंद स्मृती गव्हाण। 20 मिनिटांमध्ये पूर्वार्ध संपलाच पाहिजे। 15 मिनिटं म्हणजे पहिली 3 षटकं पडली पाहिजेत आणि इथे स्टॉपवॉच सुरू असतो, त्याच्यामुळे दोन्ही संघाचे लक्षात घ्यायचं आहे। स्टॉपवॉच केला जातो। येस, रिव्ह्यू 1 आहे, रनआउट आणि बिमर। जर्मन खारकोपर वर्सेस सदानंद स्मृती गव्हाण या 2 संघात म्हणजे पहिली लढत। लेट्स प्ले। जोरदार टाळ्या होऊ द्या। पहिला चेंडू आजच्या रजनीमधला टाकला जातोय सिद्धेश कोळीच्या माध्यमातून। स्ट्रायकर हर्षल ठाकूर। पहिला चेंडू चांगला टोललाय, खूप सुंदर चेंडू आपण पाहतोय। गलीमधून ट्रॅव्हल झालाय, जाते भरधाव वेगानं। चांगली सुरुवात या स्पर्धेमधला दुसऱ्या रजनीमधला पहिल्या चेंडूवर आलेला पहिला चौकार।
+1 तब्बल 5 धावा. व्हाईट बॉल कॉल. अवांतरचे धाव. याच्या अगोदरच्या चेंडूवर चांगल्या फटक्यावर धाव नाही मिळाली म्हणून काय बिग नसलं नाही, तर मात्र थांबला हर्षल ठाकूर आणि त्यानं मात्र ओळखलं हा लेगस्टिकवर पडलेला चेंडू आहे आणि त्याच्यामुळे सिद्धेश कोहलीचा हा खराब चेंडू. 5 धावा या चेंडूवरती आल्या आणि धाबळकर धावा लागल्या त्या तब्बल 13 धावा. ऋतिक घरत नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, परंतु हर्षल ठाकूर जे ओळख राहिले कायम. दोस्ती चषकामध्ये अप्रतिम खेळ या संघाचा राहिला हर्षल ठाकूर आणि टीमचा, त्याच्यामुळे मात्र इथे आपण पाहतोय की उत्तम खेळ. इथे फेकी खराब झाली. ऋतिकला डेंजर एंडला धावला जरूर. 1 धाव मात्र मिळते आणि एका धावेनं धाबळकर धावा लागते त्या 14 धावा. स्ट्राईकवर आला, रिस्की रन घेतली आणि रिस्कला मात्र त्यानं खबरदारी मानली. काय सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हर्षल ठोकतोय चौकार. तर त्यानंतर मात्र ऋतिक जसा स्ट्राईकवर आला त्याला ठोकला सरळ षटकार. नाणेफेकीचा कौल सुरतच्या बाजूनं म्हणजेच गव्हांच्या बाजूनं जरूर लागला, परंतु निलेशनं सांगितलं की आम्ही 100-200 धावा जमू शकतो आणि त्याच दिशेनं अग्रेसर करताना, कारण काय सुरेख फटकेबाजी झाली आहे या मैदानावरती. काल खूप कमी धावा पाहिल्या, परंतु आजची नवी सुरुवात मात्र अतिशय उत्तमरित्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल 20 धावा सिद्धेश कोहलीला ठोकल्या हर्षल ठाकूर आणि ऋतिक घरतनं. उत्तम सुरुवात राहिली. मी पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करतोय. सावरकर संघाचा संघनायक आय थिंक बहुतेक मोर्या 11 सावरकर असेल आणि कृषिका 11 वेसवी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. नोंद घ्या, जे लाईव्ह सामने पाहत असतील तर आजच्या गटातील जे 10 संघ आहेत त्यांनी अगदी वेळेवर यायचं आहे. लाईव्ह बघून कुणीही सामन्यासाठी यायचं नाही, लवकर निघायचं आहे घरून. व्हाईट बॉल कॉल. शशी मेहर सर मात्र बाहेर निघतात आणि सांगतात की व्हाईट बॉल. अवंतची धाव मात्र मिळते आणि अवंतनं सुरुवात करतोय हा गोलंदाज अलंकार कोळी. नक्कीच कारण आयोजकांचा स्पष्ट इशारा आहे की इनिंग संपायच्या आत, जसा इनिंग संपेल तसा तुमचा कर्णधार गरजेचा आहे. इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला वेळेवर हजर राहणं गरजेचं आहे. अलंकार पुन्हा दूर टाकलाय. पहिला चेंडू तर वाईड होताच आणि आता मात्र आणखीन वाईड, एक्स्ट्रा वाईड. त्याच्यामुळे पंचांचं काम अगदी सोपं झालं आणि या चेंडू आणखीन 1 धाव देऊन जातोय. 2 धावेने 22वर मजर मारली जाते. चेंडू टाकून झाल्यात फक्त 6. अलंकार कोळीला अजून लाईन सापडत नाहीये, कारण ज्या प्रकारे सुरुवात केली हर्षल ठाकूरनं ती लाजवाब राहिली. आणखीन एक वाईटची हॅड्रिक. हा वाईट परिणाम आहे, हा वाईट इफेक्ट आहे स्वतःवरती, कारण वाईटची हॅड्रिक म्हणजे खराब गोलंदाजी. सलग 3 चेंडू 3 वाईट बॉल. अगोदरच सिद्धेश कोहलीवर मोठे हल्ले झालेत, त्यानंतर मात्र इथे पहिल्या 3 चेंडूवर 3 वाईट बॉल म्हणजे षटक मिनिमम 9 चेंडूंचं राहील मिनिमम. यानंतर जर वाईट 9 नाही टाकले तर. हर्षल पुन्हा एकदा तयार. हर्षल ठाकूर. हा चेंडू चांगला आहे, झपकन पडला चेंडू. ज्याप्रमाणे पहिल्या 3 चेंडूवर लाईन नाही सापडली, पण जेव्हा सापडली तेव्हा मात्र अतिशय उत्तम वाईड यॉर्करचा हा चेंडू होता. आणि त्याच्यानंतर मात्र यष्टरक्षकांना तो लिलिया झेलला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. अलंकार कोळी गोलंदाजीच्या माकर उजव्या हाताने गोलंदाजी करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर शॉट. काय सुरेख क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह लगावले जात आहेत आणि अफलातून इनिंगला साज चढवला जातोय.
हर्षल ठाकूर मात्र आपल्या मॅनातील एक एक अस्त्र बाहेर काढत फटकेबाजी करतोय, ठोकतोय चौकार. सुंदर फटकेबाजी सुरू आहे. एक निर्धाव चेंडू खेळल्यानंतर मात्र त्याने ओळखलं आणि कव्हर पॉईंटच्या मधून काय सुंदर स्क्वेअर कट आणि अतिशय उत्कृष्ट आज खेळ सुरू केला आहे हर्षल ठाकूरनं. आणि स्ट्राईकवर खेळत असताना नॉन स्ट्राईकला ऋतिक मात्र पाहत राहिला आणि जसा स्ट्राईकवर ऋतिकनं त्याने ठोकला षटकार. म्हणजे दोघांनी ठरवलंय आज धावा जमवायच्या. चौथा वाईड, या षटकातील चौथा वाईड बॉल. कदाचित खांदे पडलेत की काय, कोणता प्रश्न मनाला विचारतोय की काय घडतंय आज. बॉडी लँग्वेज फिट नाहीये, हिट वाटत नाहीयेत, कारण जी ऊर्जा लागते खेळामध्ये ऊर्जा दिसत नाहीये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा पडल्यानंतर संघ अडचणीमध्ये आलाय आणि 4 वाईड बॉल इथे टाकण्यात आलेत. धाबाळकर धावा लागत आहेत, तब्बल 28 धावा आणि चेंडू टाकून झालेत ते फक्त 8 चेंडूमध्ये 28 जोडलेत. 8 चेंडूमध्ये 28 धावा. खूप सुंदर धावसंख्या होईल यातील मात्र शंका नाही. हायस्ट स्कोर जो संघ बनवेल ना त्या संघाला बाय दिली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलाय, फेकी होते इथे. यष्टरक्षकांना कमालीचं काम केलं होतं. धोनीची ॲक्शन करण्याचा हा प्रयत्न जरूर राहिला. मी म्हणेन की अटेम्प्टही चांगला होता, परंतु सुखरूप क्रीजमध्ये पोहोचला हर्षल ठाकूर. सुरेख फेकी झाली. अनिकेत कोळीची कामगिरी चांगली राहिली, बॅकअपही चांगला होता. म्हणजे टीमवर्क सुंदर राहिला. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी, सुंदर कलेक्शन, सुंदर पुन्हा अटॅक, हलक्या हाताची गोलंदाजी. ऋतिककडे वेळ नव्हता, ऋतिकनं सरळ धावा सुटलाय परंतु नाकारलाय. हा चांगला कॉल होता, कारण क्रिकेटमध्ये धावा घेताना तुम्हाला एकमेकाकडे पाहावं लागतं, इशारे करावे लागत आहेत, वेट अँड वॉच सांगावं लागतं. थांब बाबा थांब, रन होईल की नाही हे ओळखून खेळावं लागतं. ते ओळखलं हर्षलनं आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय कावकरांच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव या चेंडूवरती येते आणि एकानं धावफलक जाऊन ठेवतो तो तब्बल 31 वर. एक मोठं षटक, अतिशय मोठं षटक. या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा म्हणजेच 11 धावा. 4 चेंडू वाईट टाकून 11 धावा नॉट बॅड, कारण सिद्धेशनं तब्बल 20 मोजलेत. या चेंडूवर ऋतिक घरात कसा खेळ करेल, ज्यानं 2 चेंडूला सामोरं गेलाय. 6 धावा त्यानं जोडल्यात, 6 धाव्यानं आपलं खातं खोललंय. हा चेंडू हवेत आहे, हा चेंडू हवेत आहे. रिकामी जागा हेरली जाईल का. चेंडू मात्र लँडिंग झाल्यानंतर बाउन्स झाला आणि सहज लिहिले यात्रा झेलला 1 बाउन्स. चेंडूवर आल्या 2 धावा आणि या 2 धावेनेसी धापाळकर धावा लागत आहेत. त्या तब्बल बिन बाद 33. येस, पाणी. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा लगेचच. राखीव खेळाडू जा, लवकर जा. आणि पंच 2 षटकं पडण्यासाठी 10 मिनिटं लागलेत चक्क. तुमचा काही प्रॉब्लेम नाही, आम्ही सांगितलं फक्त, कारण स्टॉप वॉचला थांबवता येत नाही. आता आम्ही थांबवलंय भलेही, त्याच्यामुळे वेळेत अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी, म्हणजे वेळेची राहिली, गोलंदाजी उत्तम नाही राहिली. कारण 20 धावा पहिल्या षटकामध्ये, इथे 13 धावा, 33 धावा धापलकावरती लागत आहेत. अलंकार कोळीनं 4 वाईड म्हणजे एकूण 10 चेंडू त्याने फेकले, 13 धावा मोजल्या. चांगली धावसंख्या जयनमान खारकोपर संघ बनवतोय. तर इथे कालचा विचार केला, परंतु कालच्यानं आजच्या मधला फरक आहे. 50-55 धावा इथे काल सहज डिपेंड झाला. पण एका बाजूला सिद्धेश कोळी, अलंकार यासारखे, अनिकेत सारखे ताकदवर फलंदाज संघामध्ये आहेत, कुणा आले. त्याच्यामुळे गव्हाण संघाला स्वस्तामध्ये घेऊन चालणार नाही, कारण अजून पूर्वार्ध विपक्ष संपला नाहीये. 2 षटकामध्ये 33 धावा लागलेच जरूर, पण येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील. आणि ह्या धावा ज्या जोडतील त्यानंतर उपयोगी पडतील. कारण बाय 1 गेट 1 म्हणण्यापेक्षा एकाच सामन्यामध्ये इतक्या धावा जमवायच्या आणि विजय संपादन करायचे की त्याबरोबर दुसरीही
अपील तर खूपच जोरात झाला, अपील तर खूप जोरात, परंतु गोलंदाजी कदाचित त्याच्यामध्ये गोलंदाजांना कोणताही इंटरेस्ट फार दाखवला नाही. अनिकेतनं तर जोरदार अपील जरूर केलं. आणि मित्रांनो, अपील हे मुख्य पंचांकडेच करायचं असतं हे मी प्रत्येक वेळेला सांगतो, परंतु ते कोणाचं लक्षही नाही. जोरदार अपील फेटाळलाय. दरम्यान चेंडू झाला निर्धाव. प्रितेशनं चांगली सुरुवात केली आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकत राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र लेफ्ट केला चेंडूला हर्ष ठाकूरनं. आणि पंच गणेश भाविस्कर सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल कॉल. खूप वाईट बॉल, कारण 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 वाईट बॉल, 6 वाईट बॉल आणि 1 पंजा त्याच्यामध्ये आला 22चा. एक्स्ट्रा धावा त्रास देतील. थांबला बराच वेळ, चेंडू बराच वेळ हवेत राहिला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल, कारण चेंडू हळूवारपणे लँडिंग होतोय त्यावर. अप्रतिम अप्रतिम. जीवन कोळीनं मात्र डायरेक्ट फेकी केली. इथे रनआउट तसा होऊच शकला नसता हर्षल ठाकूर, परंतु ज्या प्रकारे जीवन कोळीची हिट पाहिली ना, सरळ मधली यष्टीने उडवलं आणि त्याच्यामध्ये रनआउटच्या रूपानं पहिली बहुमूल्य विकेट जो लईमध्ये खेळत होता तो हर्षल ठाकूर झाला बाद. झाले यापुढे होतील जाणता राजा एकच झाला तो फक्त राजा छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते, कारण प्रत्येक कार्याची सुरुवात ज्याप्रमाणे गणरायाच्या नामस्मरणाने होते त्याचप्रमाणे प्रत्येक प्रेरणादायी काम छत्रपती शिवरायांच्या विचारांनी सुरू केलं जातं. हर्षल ठाकूर अतिशय उत्तमने लईमध्ये खेळत होता. ती लई मात्र बिघडली. जीवननं डायरेक्ट फेकी केली आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य मात्र तिथं फसलं. नवीन फलंदाज धनेश भुईर. एक षटक चांगलं हवंय ते म्हणजेच गव्हाण संघाला, आणि कदाचित ते षटक आता येतंय की काय प्रितेश कोळीच्या वतीनं. दाभोळकर धावा लागलेत आतापर्यंत 35 धावा. षटकातून चेंडू टाकून झाले तब्बल 3. धनेश शहा तडाखा. फटका फसलाय की सजलाय? फटका फसला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून टोलून द्यायचा होता. क्षेत्ररक्षकांना मात्र हा लिलिया झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 2 बाद. सहर्ष स्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागतम अभिषेक, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवरांचं हार्दिक असे स्वागत. चांगली सुरुवात जरूर राहिली. मी म्हटलं होतं की 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 33 धावा धापावरती लागल्या जरूर, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला आणखीन चांगल्या धावा जोडाव्या लागतील. हर्षलची सुरुवात चांगली राहिली आहे, परंतु शेवट कसा राहील? कारण एक गोलंदाज हवा आहे गव्हाण संघाला की ज्याच्याकडून उत्तम गोलंदाजी होणं अपेक्षित आहे, आणि उत्तम गोलंदाजी आतापर्यंत प्रितेश कोळीने करून दाखवली आहे. 35 धावा धापावरती आहेत आणि 2 फलंदाज बाद झाले. शेखर पाटील नवीन फलंदाज. हा फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक चकलाय जरूर. झेलसाठी प्रयत्न चांगला राहिला होता, पण त्याचंही क्षेत्ररक्षक सुंदर राहिलंय, कारण मागे धावत जाऊन त्या चेंडूला अडवला आणि धाव मात्र आली 1. शेखर 1 या धावसंख्येनं आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेवते 36वर. म्हणजे फक्त 3 धावा आतापर्यंतच्या 5 चेंडूमध्ये प्रितेश कोळीनं मोजलेत. उत्तम दर्जाची गोलंदाजी, अपेक्षित गोलंदाजी ती म्हणजे सदानंद स्मृती गव्हाण संघाच्या संघनायकाला आणि त्यांच्या पाठीराख्यांसाठी जी अपेक्षित गोलंदाजी ती अपेक्षित गोलंदाजी. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी
पहिल्या दोन गोलंदाजांनी तब्बल 33 धावा मोजल्या, पण या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या त्या म्हणजे निव्वळ 3 धावा. आणि त्याच्यामुळेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबळकर धावा लागत आहेत 2 बाद तब्बल 36. सावरकर संघाचा संघनायक आणि कृषिका 11 वेसवी दोन्ही संघाच्या संघनायकांना वारंवार अनाऊन्समेंट होतीये की जसा पूर्वार्ध संपेल नाणेफेकीसाठी आपण हजर राहणं 100% गरजेचं आहे. कारण आयोजक वारंवार ही विनंती करतात, आम्हाला सांगतात की आपण अनाऊन्स करायचे वारंवार पूर्वार्धामध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. हा फटका जरूर चांगला आहे, जीवन तिकडे रेडी आहे, पण जीवनला चेंडूनं दिली फिरकी आणि चेंडू मात्र गेला कव्हर पॉईंटच्या मधून सीमारेषा बाहेर येतोय हा खणखणीत चौकार. दीपराज कोळीवर हल्ला झालाय, पहिला चेंडू चौकार आलाय कारण शेखर पाटीलनं ओळखलं की धावा जमवणं गरजेचं आहे. अकुट टप्प्याची गोलंदाजी, इथे मात्र चेंडू जातोय सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेनं आणि येतोय हा मात्र खणखणीत चौकार. गोलंदाजाला वॉर्न करण्यात आलाय कारण चेंडू उंचीवर जरूर पडलाय. त्याचा फायदा मात्र फलंदाज शेखरनं उठवला, लागोपाठचे 2 चौकार त्यानं ठोकले. हा फटका फसलाय आणि इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला चंद्रशेखर रेडी होता, कव्हरला रेडी होता, त्याने मात्र हा झेल टिपला आणि अशा प्रकारे फलंदाज शेखर पाटीलनं लागोपाठच्या 2 चेंडू 2 चौकार दाखवत आपली उत्तम खेळी समाप्त केली. जातील 50चा प्रेशर क्रिएट केला जाईल का की 50च्या आत रोखत गव्हाण संघ ताकदीची गोलंदाजी करेल का. 44 धावा धापाकडे लागतात, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 धावा हे चॅलेंज दिसतं, परंतु शाळेमध्ये पडले 50% चांगले वाटतात, 49% खराब वाटतात. त्याच्यामुळे 50चा प्रेशर क्रिएट केला जाईल का. गोलंदाजी सुंदर होतोय, शतक दूर राहिलाय, लाजवाब झेल टिपला जातोय. प्रीतेशच्या वतीने मात्र काय सुंदर झेल, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 झेल झाले. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट. सावरकर संघाचा संघनायक रेडी आहे. तर कृषिका 11 वेसवी या संघाच्या संघनायकांना लगेच रिपोर्टिंग करायची, नाणेफेक करायची आहे, कारण 2 चेंडू संपले की लगेच नाणेफेक होईल. गोलंदाज दीपराज कोळी विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. काय सुंदर कमाल, मी म्हटलं होतं की 50चा प्रेशर राहील का, परंतु जी सुरुवात झाली हर्षल ठाकूरचं रनआउट होणं एक गेम चेंज, तिथे मात्र गेम चेंजर डिसिजन राहिला. कारण ज्याप्रमाणे तो हर्षल खेळत होता, धावांचा अक्षरशः पाऊस पडत होता, परंतु या प्रितेश कोळीनं आणि दीपराजनं मात्र पुनरागमन करून दिलंय. 44 धावा धापाल देत अंतिम चेंडू पूर्वार्धामधला खेळेल आयुष गोंदली. येस जी गरज होती धावांची, ती धावांची गरज आयुषनं मात्र पुरी केली.
50चा प्रेशर क्रिएट केला. धावफलकावर एकदम धावा ठोकल्या तब्बल 50 आणि 51 धावांचा पाठलाग. या दरम्यान एक सूचना जरूर येते की जो संघ सर्वात जास्त धावा जमवेल त्या संघाला बाय दिली जाईल, परंतु शेवटच्या चेंडूवर 1 धावेची गरज असताना षटकार ठोकला तर वरच्या 5 धावा मोजणार येणार नाही, याची नोंद घ्या. जेवढ्या आवश्यक आहेत त्याच धावा मोजण्यात येतील. त्याच्यामुळे एक्स्ट्रा धावा मोजण्यात येणार नाही याची नोंद घ्या. ज्या धावांची गरज आहे त्याच धावा मोजण्यात येतील. रेडी आहे तर विनंती करा वेस्पी संघात संघनायक लगेच नाणेफेक केली जाईल. वेस्पी संघात संघनायक किती या आपण लगेच आणि लगेच नाणेफेक केली जाईल आणि उत्तरार्धामध्ये 50चा प्रेशर क्रिएट केलाय निलेश आणि टीमनं. हर्षल ठाकूरचा बहारदार खेळ राहिला, शेखरचा खेळ चांगला राहिला आणि नंतर मात्र आयुषनं अंतिम चेंडू जो 6 चढवला तो 6 उपयोगी ठरेल. 51 धावा 24 चेंडू. काय घडेल काय बिघडेल, कमीत कमी 10 ते 12 धावा एक्स्ट्राच्या रूपानं मोजलेत. त्या धावाच त्रासदायक ठरतील का की गोलंदाजीचा उत्तम नमुना पेश करत मात्र जय हनुमान खारकोपर संख्या धावा रोखून धरेल का. उत्तरार्ध कसा रंगेल ऐकूया आपण दीपक पाटील सर पळसपे त्यांच्या गोडवाणीतून. हॅलो 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 चिक हॅलो चिक. हॅलो तर स्वागत केलं जाईल या मंचावर. सन्माननीय रमेश शेडगर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतोय अरुण शेडगर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय रमेश शेडगर साहेबांना आपण या मंचावर सन्मानित करावं. सहर्ष स्वागत आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मुख्य व्यासपीठावर हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. चला मॅच सुरू करा. तर अरुण शेडगर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय रमेश शेडगर साहेबांचा. त्यानंतर संतोष भगत साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन संतोष आपण सुद्धा यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे सगळ्याच मान्यवरांचं. आणि त्यानंतर शेलगर गावचे आमचे गोल्डन मॅन अबू शेठ अर्थातच प्रल्हाद शेठ भगत साहेब त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. क्रिकेटची जेवढी आवड त्याहीपेक्षा जास्त बैलगाडा क्षेत्राची आवड सध्याच्या घडीला आणि बकासूर प्रेमी आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. स्वागतम स्वर्गीय निलेश कडू आणि स्वर्गीय महेश गरज शेलगर स्मृती चषक 2024 मध्ये सगळ्याच मान्यवरांचं आम्ही
मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. चला, वेशवी टीमचा कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर लवकर या. चांगला फटका पाहायला मिळतो यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरतून खेचला आणि बॉल जाईल सीमा पार. 6 धावांकरता षटकार. त्यानंतर स्वागत केलं जाईल महेंद्रजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर नाईक साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करेन महेंद्रजी नाईक साहेब आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हे जनटेक आणि फलंदाज बाद. मोठी सफलता यावेळेस मात्र अर्जित केले. अनिकेत कोळीला मात्र मैदान सोडावं लागेल. षटकार पडला होता मागच्या चेंडूवर, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र ऋतिक गरदनं त्याला बाद केलंय. पहिला धक्का सदानंद स्मृती गव्हाण टीमला. रमेश शेडगरज साहेब, त्याचप्रमाणे संतोष शेड भगत साहेब, ए बनजोडी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाली, त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि अशाच दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच मात्र ही स्पर्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करू शकतो. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. ऑन साइडला प्लेस केला. मिडविकेटकडे सिंगल मिळेल. एकेरी धाव. नवीन फलंदाज आपण पाहतोय कुणाल कोळी. चला, वेशवी संघ जर या ठिकाणी उपस्थित झाला नाहीत आपण तर सावरकर संघाला नाणेफेकीचा कौल विजयी घोषित केला जाईल. त्यामुळे लवकरात लवकर विनंती आहे, कोणत्याही क्षणी पुढची अनाउन्समेंट होऊ शकते की सावरकर संघ टॉस जिंकलाय म्हणून. त्यामुळे विनंती असेल, वेशवी संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर बी सिरियस. शिस्तीची स्पर्धा आहे, त्यामुळे थोडंसं केअरफुली. आडवा पाठ नाही. यावेळेस मात्र मिडविकेटला थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता सिद्धेश कोळीच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. धावफलकावर धावा लागल्यात ते 11. 11 ऑन बोर्ड. अनिकेत कोळी बाद झालाय 6 धावा काढून. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हर्समध्ये. पहिलं षटक सुरू आहे ऋतिक गरजचं. फुल टॉस होता, मिस टायमिंग झालाय. संधी आहे इकडे. स्वतः गोलंदाज ऋतिकनं टिपलाय झेल. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. सदानंद स्मृती गव्हाण टीमला लागलाय सगळ्यात मोठा हादरा. सिद्धेश कोळी 4 धावा काढून तंबूच्या दिशेनं सलामीवीरांची जोडी फोडले. ती जर्मन खारकोपर संघाचा गोलंदाज ऋतिक गरदनं.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. दोन मुख्य फलंदाज बाद झाले ते सदानंद स्मृती गव्हाण संघाचे. 11 धावा धावफलकावर लागल्यात. 11 ऑन अ बोर्ड. कुणाल कोळी आणि संदेश कोळी अशी जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हर्षल ठाकूर आला. चांगली इनिंग मात्र पाहायला मिळाली होती. हर्षल ठाकूरनं सलामीला येत असताना 17 धावांचं योगदान दिलं. सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि आता मात्र गोलंदाजीमधून आपला अष्टपैलू खेळ सादर करण्यासाठी शॉट ऑफ लेन दाखवू टप्प्याचा बॉल सहजतेनं पूल केलाय. वॉल कंट्रोल पूल शॉट बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. जे पहिलाच बॉलवर हर्षल ठाकूरचं भव्य स्वागत करण्यात आलंय. 6 धाव्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड नाव. 17 धावा धावफलकावर. हर्षल ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. ओ यावेळेस हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे स्क्वॉल लाईनला. ओ फ्लाय झालाय बॉल. सहजतेनं रिलॅक्स मोड मध्ये होता फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. सुरुवातीला 2 विकेट जरूर मिळवल्यात परंतु सदानंद स्मृती गव्हाण संघ सुद्धा स्ट्रॉंग संघ आहे. मजबूत संघ या विभागामधील लढतोय. कुणाल कोळी संदेश कोळी सगळे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत गव्हाण टीमचे खेळाडू. इकडे हर्षल ठाकूरवर मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा दिल्यात. रिव्हर्स खेळल्यात आणि इकडे मात्र फ्लाइंग स्लीपला उडालेला झेल टिपलाय. फलंदाज बाद. तिसरा धक्का. 2 बॉलमध्ये 10 दिल्या होत्या हर्षल ठाकूरनं परंतु पुढच्याच बॉलवर मात्र त्याला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 3rd डाऊन सदानंद स्मृती गव्हाण संघाला लागलाय. हा 3रा हादरा. धावसंख्या 21 असताना सुरुवात चांगली केली होती. प्रत्येक फलंदाजानं आपण पाहिलं. अनिकेत कोळीनं षटकार ठोकला होता. पुढच्या बॉलवर बाद झाला. सिद्धेश कोळीनं चौकार मारला. पुढच्या चेंडूवर बाद झाला. कुणाल कोळीनं 1 षटकार 1 चौकार. पुढच्या चेंडूवर बाद. लॉंग इनिंग खेळता आले नाही. इथे मात्र मिसटायमिंग आहे. बॉल हवेमध्ये मिड विकेटला झेल टिपलाय. 4th डाऊन. 4था हादरा दिलाय तो जानवर कारकोपर संघानं. हर्षल ठाकूरला सुद्धा ही 2री सफलता असेल गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 21 वर 4 गव्हाण टीम. दादर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी नाईक यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबरीनं जावई गावचे आमचे जावई ऋषिकेशजी पाटील वेशवी हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 चेंडूंमध्ये 2 सफलता अर्जित केल्या. त्या हर्षल ठाकूरनं चांगलं कमबॅक केलं. या मॅच मध्ये 4 फलंदाज गमावलेत.
टॉप ऑर्डर पुरती कोसळले. संदेश कोळीच्या साथीला आता मात्र 6व्या स्थानावर निखिल कोळी येतोय. जीवन सुद्धा बाद झालाय. ऑन अ हॅट्रिक बॉल. ओ फिरून खेळला फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांकरता येतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर निखिलच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 27. विकेट जरूर जातात परंतु त्याच बरोबरीने मोठे स्ट्रोक सुद्धा येतात. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार आले त्या इनिंग मध्ये. हर्षलचा हा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल होता. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा लागल्यात त्या. 4 गडी बाद 27 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी 2 संघ सावरकर आणि कृषिका इलन वेशवी या 2 टीम्स मध्ये नाणेफेकीचा कौल अबुशेट प्रल्हाद शेठ भगत यांच्या शुभास या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. शेलगर गावचे गोल्डन मॅन बकासूर बैलाचे बिग फॅन प्रल्हाद शेठ भगत साहेब त्यांच्या शुभास्ते टॉस. नाणेफेकीचा कौल लागला वेशवी संघाच्या बाजूने. आपला निर्णयासोबत उतरू. तर फिल्डिंग हा निर्णय असणार आहे आणि त्याचबरोबर दोन्ही संघाने नोंद घ्या. जो संघ सर्वात जास्त धावा जमवेल त्याला बाय असेल. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आणि लगेच आपण स्वागताकडे बोलतोय. सुमितजी घरत साहेब सावरकर याचा सन्मान एक आदर्श खेळाडू याचा सन्मान केला जाईल. प्रमोददादा कडू यांच्या शुभ हस्ते सुमितदादांचा सन्मान केला जाईल. सावरकर संघाचे कर्णधार आणि एक आदर्श व्यक्तिमत्व. आणि त्यानंतर ऋषिकेश पाटील साहेब वेसवी यांना विनंती करतो की आपण या ना आपला सन्मान स्वीकारा. जावळे गावचे जावई जावे गावात आलेत. रायगडचा क्रिस गेल समर्थ कडू याचे या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे समर्थ आपलं. आणि कृषिका 11चे आज पॅकर्स बनलेत. त्यांचंही विशेष कौतुक. ऋषिका 11 संघाचे पॅकर्स आणि त्याचबरोबर या गावचे जावई आणि वेशवी गावचे आदर्श व्यक्तिमत्व ऋषिकेश दादा पाटील यांचा यथोचित मान सन्मान मायाची शाल पुष्पगुच्छाने सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. आणखीन एक सन्मान आदरणीय गंगाराम कडू साहेब आणि प्रभाकर कडू साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. गंगाराम कडू साहेब आणि प्रभाकर कडू साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की या दादा आणि आपला सन्मान स्वीकारा. गंगाराम कडू साहेब आणि प्रभाकर कडू साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण सन्मान स्वीकारणं वळूया आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे असतील दीपक पाटील सर. पहिल्या 2 चेंडूंमध्ये ओमकार पाटीलच्या 2 धावा आल्यात. धावफलकावर 29 लागल्यात. 10-22 समीकरण आहे. सोडवावं लागेल. ड्राईव्ह केला. ऑप्टरचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना थोडंसं मिसफिल त्या ठिकाणी. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. थ्रो सुद्धा ओव्हर झालाय. त्यामुळे सहजतेने या 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. इथून मात्र छोट्या छोट्या चुका सुद्धा फार महागाच्या ठरू शकतील कारण मॅच आता मात्र अगदी निर्णायक क्षणाला येऊन पोहोचले. अशा सिच्युएशनला अशा मुवमेंट्सला मात्र हा सामना आलाय. इकडे दोनही संघांसाठी एक एक चूक सुद्धा महागाची ठरू शकेल कारण अगोदरच 4 फलंदाज गमावलेत आणि काही झालं तरी इथून निखिल आणि संदेश कोई भरवशाचे फलंदाज आहेत. ओ यावेळेस मात्र गुडघ्याचा आधार घेत बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. गबान टीम साठी मात्र येतोय एक दर्जेदार षटकार संदेशच्या बॅटमधून.
37 धावा या षटकाराच्या सहाय्यानं खूप सुंदर आणि आकर्षक फटका पाहायला मिळाला तो संदेशच्या बॅटमधून. 8 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची गरज. सामना जवळ आलाय. गव्हाण संघाच्या 2 चेंडू चांगले टाकावे लागतील ओमकार पाटीलला. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ ड्राईव्ह केलाय इकडे मात्र लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्वीप कव्हरला झेल टिपलाय. फलंदाज बाद. 5वा धक्का. निम्मा संघ गारद होतोय. अर्धी सेना गव्हाणची मात्र तंबू मध्ये दाखल. मॅच मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचले. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. 14 धावांची आवश्यकता. पाचवा फलंदाज मात्र माघारी परतला. विकेट्स येतात परंतु विकेटच्या बरोबर सुद्धा येणारे नवीन फलंदाज तेवढ्याच आक्रमकतेने धावा सुद्धा काढतात आणि त्याचमुळे विकेटचा कोणताही दबाव आतापर्यंत पडलेला नाहीये तो गव्हाण संघावर. शेवटचा चेंडू असेल ओमकारचा. इकडे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. पॉइंटला झेल टिपलाय. 6वा धक्का. शेवटचे 2ही चेंडू मात्र ओमकार पाटीलला चांगले टाकलेत. 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि हा सामना मात्र शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचलाय. या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या तर धावा आल्या त्या 10 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 37 धावा धाव फलकावर. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावांची आवश्यकता. आठव्या क्रमांकावर मात्र नवीन फलंदाज हर्ष कोळी मैदानामध्ये दाखल झालाय. हेमंत ठाकूर टाकतील शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 14 रिक्वायर्ड नाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि जो संघ पहिल्या राऊंड मध्ये जास्त धावा काढून जिंकेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल कारण आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. नेक्स्ट मॅच बी रेडी. वेशवी आणि साबरकर दोन्ही टीम्स आपण सज्ज राहा. जशी मॅच संपेल मैदानामध्ये लगेच उतरायचं आहे. निखिल कोळीच्या बॅटमधून मात्र एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. इकडे सुद्धा फटका मिस टायमिंग झालाय. कव्हर्सला उडालेला जेल शेखर यांनी टिपलाय. 7वा धक्का. सदानंद स्मृती गव्हाण संघ एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना मागच्या 3 चेंडूंमध्ये 3 सफलता अर्जित केल्या. त्या जर्मन खारकोपर संघानं शेवटचे 5 बॉल 14 धावांची आवश्यकता. दी बॉस नीरज राणावत सर दाखल झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. सामना मात्र कमालीचा चुरशीचा पाहायला मिळतोय. विकेट्स भरपूर टाकल्यात सदानंद स्मृती गव्हाण संघाने. जेवढ्या विकेट गमावल्यात ना हे सगळे चेंडू निर्धाव आलेत ना हेच थोडंसं डोकेदुखी ठरलेत आतापर्यंत. फुल टॉस होता. ऑन साइडला प्लेस केलाय. बॉल गॅप मध्ये आहे. वेगानं ट्रॅव्हल होतोय. जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता येतोय चौकार. चौकार आला. यावेळेस मात्र
अगदी 9व्या क्रमांकाचा फलंदाज अलंकार कोळीच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावेनं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. विश्वी संघानं टॉस जिंकलाय. निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची हा सामना संपल्यानंतर. गोलंदाज तयार हेमंत ठाकूर. इकडे मात्र फटका फसला. हेच घडते मगासपासून. एक चांगला फटका आणि त्यानंतर विकेट. हे सातत्यानं अगदी पहिल्या फलंदाजापासून घडत आलंय आणि हीच डोकेदुखी ठरले सदानंद स्मृती गव्हाण टीमसाठी. फलंदाज त्यावेळेस अलंकार कोळी. चौकारानंतर तोही मैदानाच्या बाहेर जात असताना शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 10व्या क्रमांकावर आश्चर्यचकित सूरज कोळी मैदानामध्ये. विश्वी संघ आपण सज्ज राहा. मॅच संपेल लगेच मैदानामध्ये उतरायचं. खेळाडू बाहेर येण्याची सुद्धा वाट पाहायची नाहीये. ही रिक्वेस्ट असेल तुम्हाला. कुठल्याही बाजूने जा परंतु समोर आलं तर बरं होईल. इकडे मॅच मात्र सनसनाटी निर्माण केले सूरज कोळीच्या बॅटमधून निघणाऱ्या चौकारानं. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सूरज कोळी यंदाच्या वर्षामध्ये किंजल ट्रॉफी मध्ये काय खेळला होता हा फलंदाज. चांगला बॉल यावेळेस मात्र फुल लेंथ होता. आतमध्ये आलाय झपकन आणि काही कळायच्या आतमध्ये मात्र बीट करून गेला सूरजला. हा डॉट बॉल निर्धाव चेंडू सामन्याचा थरार पहिल्याच मॅचचा शेवटच्या बॉलवर जाऊन पोहोचलाय. एक रोमांचकारी सामना मात्र पहिलाच पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमधील पहिली लढत सगळ्या प्रेक्षकांचा लक्ष वेधून घेणारी ठरते. जर्मन खारकोपर आणि त्यांच्या विरोधामध्ये सदानंद स्मृती गव्हाण आणि गव्हाण टीमला मात्र जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलवर 6 धावांची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच आवडली असेल तर 1 चेंडू आणि 6 धावा. दीपराजनं दिला होता षटकार. यावेळचा फटका परंतु हा आतमध्ये आहे. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेनं. चौकार जरूर आलाय. सूरज कोळीचे शर्तीचे प्रयत्न मात्र अपुरे आणि एका धावेनं मात्र अगदी पाहायला गेलं तर हा पराभव स्वीकारावा लागलाय. सदानंद स्मृती गव्हाण संघ ज्या विकेट्स आपण गमावल्या त्याच मात्र डोकेदुखी ठरल्या. चित्त थरारक लढत मात्र जिंकले ती जर्मन खारकोपर संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम खारकोपर.